दिवाळीची साफसफाई सुरू होणार आहे. घरात कान करून एखादी वस्तू लपवली असेल तर आधीच काढून ठेवा, नाहीतर घराच्या आधी तुमचीच साफसफाई होईल. गल्लीतल्या बायका पण गुगलपेक्षा कमी नसतात. त्यांना गल्लीतल्या पोरापोरींचं सगळं माहिती असतं. गण्याने पक्याला मेसेज केला, यार दिवाळीची साफसफाई एन्जॉय करतोय. बायकोने कुठे कुठे लपवलेले जवळपास 800 रुपये सापडले आहेत. इकडे गण्याच्या बायकोने पक्याच्या बायकोला मेसेज केला, मी सोफ्यावर बसून आरामात टी व्ही बघत आहे. ह्यांच्याच खिशातून काढून घेतलेले पैसे मुद्दामच इकडे तिकडे लपवले आहे. आता तर मला मदतीला पण बोलवत नाही ते. बायकोशी पंगा घ्यायचा नाही. दीपावलीच्या साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा. दोन प्रायव्हेट नोकरीवाले जेव्हा पार्टी करतात तेव्हा एकाच विषयावर बोलतात. नोकरी सोडून नवीन व्यवसाय कसा करायचा. सकाळी उतरली की कामावर हजर. काल बायकोने चकल्या केल्या, थोड्या ड्रीप फ्राय केलेल्या वाटल्या म्हणून फक्त नवरा एवढंच बोलला की रंग जरा बदललाय. त्यावर उत्तर आलं, ट्यूबलाईट बंद करून झुंबर आणि कॉर्नर लॅम्प लावा आणि ग्रीन चटणी आणि शेजवान सॉस बरोबर खा, म्हणजे वर्षभर खातात तशाच वाटतील. दिवाळी फटाक्यांना जोरदार सुरुवात. काल दुकानात एक पाटी वाचली, आमच्याकडे छत्री लावलेला आकाशकंदील मिळेल. तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला चांगले चांगले मेसेज करते, हे बघून तुम्ही खुश होऊ नका. तिला कोणी पाठवले त्याचा तपास करा. नारायण नारायण. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणारी लोक 20-20 मिनिटे ग्राउंड फ्लोअरला लिफ्टची वाट बघत थांबतात. रील बनवून बनवून काही लोकांची लग्न झाली. फेसबुकवाल्यांना अजून पण प्रश्न आहे, हा मुलगा आहे की मुलगी. मुलगी, बाबा टायर पंक्चर झाला, काय करू. बाबा, नवऱ्याला फोन कर. मुलगी, तो फोन उचलत नाही. बाबा, तुझ्याकडे स्टेपनी आहे का. मुलगी, हो, पण तो पण उचलत नाही.